महाविकास आघाडी विरोधात भाजपाची उद्या मोठी पत्रकार परिषद। मंत्री आशिष शेलार उद्या महाविकास आघाडीचा मोठा भांडाफोड करणार। मुंबईत विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढणं भोवलं। मोर्चाच्या आयोजकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल। आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। उद्धव ठाकरेंचा 4 दिवसीय मराठवाडा संवाद दौरा। दगाबाज रे, पॅकेजचं काय झालं असा ठाकरेंच्या पोस्टरवरनं सवाल। भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या नातवाविरोधात गुन्हा। सातपूरमधल्या उद्योजकाची 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप। भागीदारीची रक्कम न देताच कंपनीचे शेअर्स परस्पर नावे करून घेतल्याचा आरोप। आषाढीची पूजा करायलाही आवडेल। कार्तिकीच्या पूजेनंतर एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदे यांची प्रतिक्रिया। लता शिंदेंनी बोलून दाखवली एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा। कार्तिकीनिमित्त गजबजली पंढरी। शिंदेंच्या हस्ते पूजा संपन्न। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून बोर्डिंग सुरू होणार। मोहोळ आणि धंगेकर यांच्या वादानंतर अखेर बोर्डिंग सुरू होणार। विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार। सब कुछ गोलमाल। एसआयटी नाही तर देखरेखीसाठी माणूस नेमलाय। फलटण प्रकरणी सुषमा अंधारेंचा घणाघात, तर अंधारेंच्या पक्षातच गोलमाल। नवनाथ बन यांचा पलटवार। हिंदी सक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा 5वी पासून सुरू करावी। हिंदीचं मराठीवरचं अतिक्रमण रोखलं पाहिजे। त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधवांची प्रतिक्रिया। जालन्यात तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची चापेमारी। 20 वाहनांच्या ताफ्यासह अधिकारी जालन्यात दाखल। आयकर विभागाच्या धाडसत्रामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ। रोहित आर्याच्या एन्काउंटरचे आदेश नव्हते, त्यावेळी परिस्थिती तशी निर्माण झाल्यामुळे गोळी झाडली। एपीआय वाघमारेंचा गुन्हे शाखेसमोर जबाब। आणखी काही खुलासे होण्याची शक्यता। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये पुन्हा अपघात। अपघातात दोघांचा मृत्यू तर गाडीतला एक जण जखमी। कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनकडून तपास सुरू। कपिल देव धोनी यांच्यानंतर हरमनप्रीत वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज। दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय। बुलढाणा जिल्ह्यातील आव्हा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। शेतात पाणी साचल्यामुळे कपाशीचं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल।